स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्स या चॅनलवरती. तर राज्यातील सर्वच अंगणवाडी सेविका व मदतनीसांना त्यांचा मार्च महिन्याचं मानधन व त्याचबरोबर प्रोत्साहन भत्ता हा त्यांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे. कारण या भत्त्यासाठीचा व मानधनासाठीचा निधी हा वितरित करण्यास मान्यता देणारा जी-आर हा आलेला आहे. तर या जी-आरमधून आपण या वितरणाविषयीची माहिती ही जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी-आर आणि या जी-आरचा विषय हा तुम्ही येथे पाहू शकता. अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता निधी वितरित करण्याबाबत आणि हा जी-आर दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी शासनाने निर्गमित केलेला आहे. आणि त्यानंतर डायरेक्टली शासन निर्णय की ज्यामध्ये सदर शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मार्च 2026 या महिन्याचे मानधन व त्याचबरोबर प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक 1 मधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक 2 मध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक 3 मध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये 174 कोटी एवढा अतिरिक्त राज्य हिश्श्याच्या आवश्यक निधीमधून आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तर तुम्ही पाहू शकता देण्यात आलेल्या मान्यतेनुसार राज्यातील सर्वच अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी जो मार्च महिन्याचं मानधन आहे व त्याचबरोबर जो प्रोत्साहन भत्ता आहे यासाठी राज्य अतिरिक्त हिश्श्यामधून आवश्यक निधी म्हणजेच 174 कोटी रुपये हा त्यांना मार्च महिन्यासाठी वितरित करण्यास या शासन निर्णयामधून मान्यता ही मिळालेली आहे. आणि मिळालेल्या मान्यतेनुसार पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये राज्यातील सर्वच अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचं मानधन व त्याचबरोबर मार्चचा प्रोत्साहन भत्ता हा देखील त्यांच्या खात्यात वितरित केला जाणार आहे, जमा हा केला जाणार आहे. तर ही होती यामधील सविस्तर माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.